नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी पहले नासिक की, जहां वडनेर भैरव के किसानों ने पुणे गांव की नहर की सीमेंट कंक्रीट को दोबारा रोका गया। साथ ही बात होगी परभणी की, जहां जिंतूर में लुका प्रेस क्लब के संस्थापक विजय चौरड़िया के जन्म दिवस के अवसर पर कार्यक्रम आयोजित हुआ। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। वडनेर भैरव के किसानों ने पुणे गांव की नहर की सीमेंट कंक्रीटिंग को दोबारा रोका गया। शनिवार को प्रांतीय अधिकारियों के सभा कक्ष में बैठक होगी, क्योंकि गायकवाड़ ने 40 साल पहले इसका निर्माण किया था। चांदवड़ तालुक पुणे गांव दरसावाड़ी पोष नहर का पानी चांदवड़ तालुक के किसानों की खेती और पीने के लिए उपलब्ध होगा और चांदवड़ तालुका सुगलम सुफलाम बनेगा। इसके लिए किसानों ने अपने खेतों को संबंधित विभाग को बांट दिया है, लेकिन सरकार ने उसके लिए दिए गए खेत का भुगतान तक नहीं किया है। किसानों के घाव पर नमक छिड़कने के बजाय ये सरकार और पूर्व मंत्री छगन भुजबल और संबंधित अधिकारी हैं। इसलिए इस संदर्भ में सीमेंट कंक्रीटीकरण ना किया जाए और पानी एक्सप्रेस हाईवे की तरह ना बह जाए, इसके लिए चांदवड़ तालुका के वडनेर भैरव के किसान संबंधित विभाग को बार बार सूचित करने के बाद भी सुनने की स्थिति में नहीं है। वहीं भैरवी के किसानों ने करीब 4 घंटे तक कंक्रीटिंग का काम बंद रखा। उन्होंने कहा कि हम ये कंक्रीटिंग का काम तब तक पूरा नहीं करेंगे जब तक हमें सरकार से आवंटित ज़मीन का मुआवजा और अन्य सुविधाएं नहीं मिल जाती, क्योंकि इस पानी का उपयोग खेत की ज़मीन में नहीं होगा और पानी हमारे कुएं तक नहीं जाएगा। उन्होंने कहा कि हमें ज़मीन देने से फ़ायदा क्या है, इसलिए इन किसानों ने ये चलकर काम बंद किया है। वडनेर भैरव में कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता संपत राव भाऊ साहब ने बात की और साथ ही वडनेर भैरव के सरपंच राव साहेब भाले राव ने इस संबंध में अधिक जानकारी दी। वहीं कन्नड़ भैरवी के एपीआई मुंडे साहब ने इस स्थान पर कानून व्यवस्था बनाए रखने के लिए उचित व्यवस्था की थी। संजय जाधव चांदवाड़ ने अभिनेता की पूरी समीक्षा दी। मागं आम्ही तहसीलदार असतील, प्रांत असेल, कलेक्टर असतील, कृषी मंत्री आहेत, आदिवासी विकास मंत्री, आमदार, खासदार या सर्वांनाच आम्ही निवेदन दिलेले की जे पुणे गाव कॅनलचं आस्तरीकरण चालू आहे, हे आस्तरीकरण जर चालू झालं किंवा हे आस्तरीकरण जर झालं तर शेतकऱ्यांना कुठल्या परिस्थितीमध्ये एक थेंबाचा फायदा होणार नाही। शासनाचा जो निर्णय असतो का शेतकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी जे काम करतात, मग जर जनतेसाठी काम करता आणि हे तर जनतेच्यावर अन्याय होणाऱ्यासारखं हे काम, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवल्या, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारचा मध्ये त्यांनी महिनाभर कामही बंद केलं आणि पुन्हा आता एक पोलिसांचं बळ घेऊन आणि दडपशाहीनं त्यांनी कालपासून काम चालू केलं। पुन्हा आम्ही शेतकऱ्यांनी एक चर्चा केली, आपल्याला जे काही आपली पिकं आहे पिकं उद्ध्वस्त होणारी उद्याकडे जे काही कोटीचे कर्ज असतील तर ते कर्जापोटी शेतकऱ्यांना म्हणजे आत्महत्या करायची वेळ येईल, अशी वेळ यायला नको। म्हणून खऱ्या अर्थानं जे हे कॉन्क्रीटीकरण हे जर कॉन्क्रीटीकरण जर थांबलं तर शेतकऱ्याला काहीतरी थोडंफार का होईना निदान पर्क्युलेशनला 8-15 दिवस किंवा महिनाभर चालेल अशा प्रकारच्या विहिरीला पाणी राहील। म्हणून ह्या दृष्टीनं हे काम होऊ नये म्हणून आम्ही आज तो निर्णय घेतला आणि आम्ही पुणे गाव कॅनलवरती सर्व शेतकरी इथं आलो आणि आम्ही ते काम बंद केले। परंतु त्यांच्या डिपार्टमेंटनी आम्हाला 8 तारखेपर्यंत सांगितले की तुम्ही 8 तारखेपर्यंत वरच्या लेवलला चर्चा करा। आम्ही वरच्या लेवलला जिरवळ साहेब असतील, कोकाटे साहेब असतील यांच्याशी चर्चा केलेली। त्यांनी सांगितलं की विखे पाटील ह्या खात्याचे मंत्री, आपण यांच्याशी चर्चा करून आणि तो निर्णय घेऊ, तर साधारण 7-8 तारखेपर्यंत आपण त्यांचाही निर्णय घेऊ, ते काय म्हणताय आणि त्यांना आम्ही हे काम म्हणजे बंद करण्यासाठी आम्ही भाग पाडू। आणि जरी त्यांनी काही म्हणजे वेगळा निर्णय घेतला तरी आम्ही पुन्हा शेतकरी काहीतरी विचार याच्यामध्ये करू। आणि कारण नुसतं 8 तारखेला त्यांनी उद्या नाही परवानगी दिली आणि जर कॉन्क्रीटीकरण झालं तर शेतकऱ्यांचं आतून आत नुकसान होणारच आहे। म्हणून नुसतं आजचं आंदोलन केलं आणि उद्याचं थांबलं असं नाही। फक्त आम्ही जी 8 तारीख दिली ते ही मंत्री महोदयांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या चर्चेसाठी घेतलेली। त्यामुळे आम्ही आता त्यांनी 8 तारखेपर्यंत इथलं काम थांबवलंय। 8 तारखेनंतर पुन्हा ते जे काही निर्णय देतील तो निर्णय आपण बघू आणि नंतर पुन्हा आम्ही शेतकरी आपण विचार करून आणि मग त्याच्यावरती खऱ्या अर्थानं निर्णय घेऊ। पण आमचं म्हणजे व्यक्तिशः जर तुम्ही माझं विचाराल तर मी 100% ह्या आस्तरीकरणाला माझा 100% विरोध आहे, आजही आहे आणि उद्या 8 तारखेला त्यांनी काही निर्णय दिला तरी त्याला सुद्धा माझा विरोध राहील। आणि उद्या जर त्यांनी काम चालू केलं तरी आम्ही ह्या कॅनलवरती पुन्हा येऊ आणि पुन्हा काम बंद पाडू। कारण
जो निर्णय असेल हा शेतकऱ्यांसाठी म्हणता. मुख्यमंत्र्यांना जर टीव्हीवर किंवा तुमच्या माध्यमातून ज्या टायमाला बोलता तर आम्ही कोणासाठी, शेतकऱ्यासाठी करतो. शेतकऱ्यासाठी फक्त टीव्ही माध्यमावरती बोलता आणि इकडं मात्र शेतकऱ्यांच्या मुंडीवर पाय देता. उद्या ज्या गोष्टी ह्या गोष्टी काही झाल्या तरच शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागणार आहे. जर आत्महत्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याला जबाबदार कोण राहणार आहे? याला सर्वस्वी जबाबदार खऱ्या अर्थानं शासन राहणार आहे. तेव्हा शासनाने खऱ्या अर्थानं ही दखल घेतली पाहिजे आणि हे कॉन्क्रिटीकरण खऱ्या अर्थानं बंद केलं पाहिजे असं मताचं मी किंवा आम्ही सर्व शेतकरी तरी तुमच्या मार्फत मी त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचा विचार करावा आणि हे काम त्वरित बंद करावा अशी विनंती करतो. नाही झाल्यास आम्ही पुन्हा नंतर बघू आम्ही शेतकरी काय निर्णय घ्यायचा तो आम्ही करतो. कॅनलचं काम कॉन्क्रिटीकरणाचं चालू आहे. ते वारंवार मिटिंगा घेऊन मंत्री महोदयाला भेटून हे काम कुठल्या हालतमध्ये थांबत नव्हतं. ते सर्व शेतकऱ्यांनी येऊन आज इथे काम थांबवलं आणि आम्ही त्यांच्या डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, डिपार्टमेंटचे कोणी अधिकारी असतील, त्यांना विनंती केली की आमचं काम 2 दिवस तुम्ही 7 तारखेपर्यंत आम्हाला मंत्री महोदयाला भेटायला टाईम द्या. त्याच्यानंतर 8 तारखेला आपण तहसील कार्यालय किंवा प्रांत कार्यालयामध्ये मीटिंग लावू आणि त्याच्यावरती चर्चा करू. काय निर्णय होईल तो सर्वांमध्ये तो मान्य केला शेतकऱ्यांनी आणि आम्ही जो 8 तारखेला काही निर्णय होईल त्याच्यावरती चर्चा करून आम्ही 8 तारखेला सगळं बाकीचा पुढचा निर्णय घेऊ. एवढं बोलतो आणि थांबतो. तुमच्या काय मागण्या आहे? आमच्या मागण्या अशा आहे का वडनेर गावाला जे काही लाभक्षेत्र निर्माण केलं शासन दरबारी का पूर्ण गाव वलिताखाली आहे. त्या कारणाने ग्राम या परिसरामध्ये जे काही खरेदी विक्री व्यवहार ग्रामपंचायत असेल, शेती व्यवसाय असेल, त्याला सगळी 6% स्टाम्प ड्युटी लावता आणि तालुक्यामध्ये बाकीच्या गावांना 4% स्टाम्प ड्युटी लावता. मी बऱ्याच वेळा विचारण्यात आलं सब रजिस्टर साहेबांना बी आम्हाला 6% का. त्यांनी आम्हाला तिथलं ते वेळापत्रक दाखवल्यानंतर जे काही लाभ क्षेत्राचं गाव आहे त्यांना 6% आहे. मग जर आम्ही लाभ क्षेत्रामध्ये बसतोय, आम्ही वलिताखाली आलेलो आहे, मग जर आम्ही वलिताखाली असताना आमच्या कॅनलचं कॉन्क्रिटीकरण करायचं काय कारण आहे? जर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असेल तर वाघाडपासून तर पुणेगाव कालव्यापर्यंत कुठल्याही कॅनलवरती कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं नाही. मग पुणेगावचं हद्यास का? पुणेगावचंच कॉन्क्रिटीकरण का करायचं? पुणेगावचं कॉन्क्रिटीकरण करायचं कारण असं आहे, खऱ्या अर्थाने पुणेगाव ते दरसवाडीपर्यंतच कॅनलचं पाणी पोहोचतंय. पण हे सगळं करीत असताना येवल्यामधले जे प्रतिनिधी आहे त्यांच्या हक्कापोटी जर तुम्ही आमच्या हक्काचं पाणी तुम्ही घेऊन जाणार असाल तर ते आम्ही कदापि मान्य करणार नाही. दुसरं कारण असं आहे की आमचे शेतकरी वडनेर गावाचं शिवार जर तुम्ही बघितलं तर फार मोठा शिवार आहे. लोकसंख्या 35,000 ते 40,000 लोकसंख्या आहे. जर तुम्ही शेतकऱ्याला बघितलं असेल एखाद्याला 1 एकर जमीन, काहीला 1.5 एकर, काहीला 2 एकर, 2.5 एकरच्या पुढं कोणाला शेतकऱ्याला जमीन नाही, काहीला तर 1च बिघा जमिनी आहे. अशा लोकांच्या कॅनलमध्ये जमिनी गेल्या. जमिनी जात असताना आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी कोणीतरी तो विचार केला पुढचा दूरदृष्टी का या कॅनलला जर पाणी गेलं तर आमचे पोरं, आमच्या नातवंड खऱ्या अर्थाने शेती करू शकता आणि आपल्या पोरांचं भवितव्य उभं राहू शकतं. पण आज आम्ही त्या भरोश्यावरती द्राक्ष बागा लावल्या, नॅशनल बँकेचं कर्ज घेतलं, मध्ये 2 वर्ष गारपीट झाली, त्याच्यानंतर कोरोना आला. हे सगळं असताना आज आमचे शेतकरी एकदम लयाला गेलेले आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये आम्हाला बँक उभं करत नाही, शासन उभं करत नाही. ते करीत असताना सुद्धा आमच्यावरती दडपशाही शासनाने चालवली आहे. शासनाने खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा पोशिंदा मानला जातो, पण पोशिंदा म्हणून शेतकऱ्याचाच गळचिपी केल्या जाते. हे शासनाने खऱ्या अर्थाने निर्णय घेतला पाहिजे. शासनाने प्रत्येक वेळा बघता तुम्ही पार्लमेंटमध्ये बघा, कुठल्या बी अधिवेशनामध्ये बघा, पहिला आवाज शेतकऱ्याचा बोलला जातो. कुठला बी बजेट करताना शेतकऱ्यावर बोललं जातं, पण शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाने कोणीच वाढली नाही. जर भुजबळ साहेबांना खऱ्या अर्थाने पाणी न्यायचं असेल तर त्यांनी जर आमची गळचुटीचा दाबू पाणी नेत असाल ते 100% चुकीचं आहे. आम्ही जो निर्णय होईल त्याच्यावरती 8 तारखेला बोलू. तशी पाळी आली तर आम्ही सगळं करायला तयार आहे. पण आता आम्ही मॅडमला शब्द दिला, मी पुढचं काही बोलत नाही. पण 8 तारखेला आमच्या मीटिंग नंतर आम्ही सगळे शेतकरी बांधव एकत्र येऊन आम्ही वरिष्ठांची मीटिंग घेऊन तुम्हाला पुढचा निर्णय सांगू. एवढं बोलतो आणि माझं दोन संपवतो. एक मिनिट थांबा. तुमचा कालव्याच्या स्थिरीकरणाला विरोध काय? आमचा विरोध असा आहे का आमच्याकडे जे द्राक्ष बाग आहे, तांबटे आहे, बाकीचे पिकं आहे, या पिकांना आज जर बघितलं तर पाणी नाही. आज जर कॅनल कॉन्क्रीटीकरण केला
इथनं डोळ्यापूर्ण पाणी जाणार आहे, जमिनीमध्ये एक थेंबर पाणी उतरणार नाही. जर कॉन्क्रीटीकरण केलं नाही तर आमच्या विहिरी कॅनॉल आटल्यानंतर एक 15 दिवस चालता जनावरांना चारा होऊ शकतो, बागेला एखादं पाणी मिळू शकतं. जरी जवळून पाणी जात आहे आम्हाला कुठला त्याचा फायदा होत नाही, त्याच्यामुळे आमचा विरोध आहे. दुसरी गोष्ट शासनाकडे माझी ही पण मागणी आहे, कारण जर तुम्ही बघितलं असेल जिथं गळती होत होती तिथं टमाट्यांच्या पिकं गेले, लोकांना बागा तोडायला लागल्या. आम्ही 2012 मध्ये त्यांना निवेदन दिलं होतं की आमच्या प्रचंड नुकसानी होऊ राहिल्या, जिथं पाणी पाझरतंय जिथं कॉन्क्रीटीकरण करा. त्यांनी तिथं आजही कॉन्क्रीटीकरण करेल नाही, पण पुढचा निर्णय मात्र जिथं पाणी गळतीने तिथं का अत्याचारला कॉन्क्रीटीकरण हे आमच्या लक्षात येत नाही. ज्यांनी जिथं गळती आहे तिथं आम्ही 100% करून द्यायला तयार होतो, आजही तयार आहे. नासिक से सी न्यूज संवाददाता संजय जाधव की रिपोर्ट। जिंतूर के घर घर में अखबार पहुंचाने वाले कर्मयोगियों के लिए बीमा और उनके बच्चों को शैक्षिक सामग्री वितरित करने की पहल वात्सव में जरूरतमंदों की मदद करने और उनके भविष्य की चिंता करने वाला एक सराहनीय कार्य है। इस प्रकार की पहल समाज के हर वर्ग को करनी चाहिए, ऐसा प्रतिपादन तहसीलदार राजेश सरोदे ने किया। जिंतूर में वॉइस ऑफ मीडिया के राज्य कार्याध्यक्ष और तालुका प्रेस क्लब के संस्थापक विजय चोरडिया के जन्मदिन के अवसर पर आयोजित कार्यक्रम में बोल रहे थे। इस मौके पर सुंदरलाल सावजी अर्बन, कोऑपरेटिव बैंक के अध्यक्ष मुकुंद सावजी कलमकर, प्राचार्य डॉक्टर श्रीधर भोंबे, गट विकास अधिकारी सुभाष मानकर आदि मौजूद थे। इस अवसर पर मुकुंद सावजी कलमकर, प्राचार्य डॉक्टर श्रीधर भोंबे, रमेश दरगर, गट विकास अधिकारी सुभाष मानकर ने सभी सामाजिक सरोकार के प्रति विजय चोरडिया की प्रतिबद्धता की सराहना की। कार्यक्रम में 13 अखबार वितरकों को 10 लाख रुपए का बीमा प्रदान किया गया। विजय चोरडिया के जन्मदिन के अवसर पर अखबार वितरकों के 14 बच्चों को शैक्षिक सामग्री प्रदान की गई, जिसकी कीमत 1500 से 2000 रुपये थी। कार्यक्रम का संचालन एडवोकेट मनोज साडा ने किया। कार्यक्रम को सफल बनाने में जिंतूर तालुका प्रेस क्लब के अध्यक्ष मंचक देशमुख, वॉइस ऑफ मीडिया जिंतूर के अध्यक्ष भागवत चौहान, संदीप माहुरकर आदि का विशेष योगदान रहा। परभनी से सी न्यूज संवाददाता रामकिशन ठोमरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।